KN न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी KN न्यूजला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा, शेअर करा व लाईक करा। अमित शहा यांच्या वक्तव्याचा खडकलाट येथे विराट रॅलीने तीव्र निषेध। अमित शहा यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची निवेदनाद्वारे मागणी। निषेध रॅलीत बौद्ध, बहुजन समाजबांधवासह युवक व महिलांचा मोठा सहभाग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक असभ्य वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ खडकलाट तालुका चिकोडी येथील समस्त बौद्ध समाज बांधव, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व युवा मंडळातर्फे सोमवारी तारीख 30 रोजी भव्य निषेध रॅली काढण्यात आली होती। यावेळी या भारताला संविधान देणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन करून व मंत्रिमंडळातून वगळावे तसेच अमित शहा यांनी समस्त आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी या मागणीचे निवेदन देण्यात आले। प्रारंभी सकाळी 10:30 वाजता खडकलाट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास खडकलाट येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक BK पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक NS पुजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आले। यावेळी खडकलाट येथील माजी चिकोडी तालुका पंचायतीचे अध्यक्ष विलास माळगे यांनी खडकलाट येथील बौद्ध समाजबांधव व बहुजन समाजातर्फे आयोजित अमित शहा यांच्या असभ्य वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध रॅलीबद्दल माहिती देऊन रॅलीतील सहभागी सर्व बांधव व युवकांना मार्गदर्शन केले। तसेच या निषेध रॅलीस गावातील सर्वच समाजबांधवांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार मानले। यानंतर ही रॅली अमित शहा यांच्या धिक्काराच्या, अमित शहा यांना मंत्रिमंडळातून वगळावे अशा घोषणा देत व हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह इतर समाज सुधारकांच्या विजयाच्या घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते रंगीला सर्कल, सुभाष चौक ते बस स्थानक येथे आली। यावेळी समस्त बौद्ध समाज बांधव व युवकांतर्फे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी अमित शहा यांच्या धिक्काराच्या घोषणेने सहभागी बौद्ध समाजबांधवांनी वातावरण दणाणून सोडले। यानंतर सदर रॅलीचे खडकलाट ग्राम पंचायतीच्या आवारात निषेध सभेत रूपांतर झाले। यावेळी विलास माळगे यांनी 17 डिसेंबर रोजी संसद भवनात देशाच्या महत्त्वाच्या केंद्रीय गृहमंत्रीपदी असूनही या देशाला संविधान देणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमान वक्तव्य करून संपूर्ण भारतीयांची मने दुखावले आहेत। यामुळे अखंड देशात अमित शहा विरोधात असंतोष पसरला आहे। तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रिमंडळातून वगळावे व त्यांनी जाहीर माफी मागावी अशी आपली मागणी आहे। तसेच या समाजबांधवांच्या निवेदनातील मागणी व संतप्त भावना ग्राम पंचायतीचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी राष्ट्रपती, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पोहोचवाव्यात अशी विनंती केली। यावेळी सुनील कांबळे यांनी निवेदन वाचन केल्यानंतर खडकलाट येथील ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी KA मोमीन, खडकलाट पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक BK पाटील व ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांना विलास माळगे व समाजबांधवांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। यावेळी PDO KA मोमीन, पोलीस उपनिरीक्षक BK पाटील व ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांनी आपल्या खात्याकडून समाजाच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवू अशी ग्वाही दिली। यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष चिंचणे यांनीही या निषेध रॅलीस ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानून या निषेध रॅलीस ग्रामस्थांतर्फे समर्थन असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी बंडा सरदार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याबद्दल निषेधाच्या भावना व्यक्त केले। यावेळी विलास माळगे यांनी या निषेध रॅलीस गावातील सर्व समाजबांधव व पोलीस खात्याच्या सहकार्याबद्दल व स्थानिक कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभागी झाल्याबद्दल व अर्धा दिवस गाव बंद करून सहकार्य केल्याबद्दल बौद्ध समाजबांधवांतर्फे आभार मानले। या रॅलीत बौद्ध समाजबांधवासह इतर बहुजन समाजबांधव, आजी, माजी ग्राम पंचायत सदस्य, युवक व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोठ्या संख्येने सहभागी होऊन सुद्धा शांततेच्या मार्गाने आपल्या निषेध भावना व्यक्त करून आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या आचार व विचारांचेच अनुयायी आहोत हे खडकलाट येथील बौद्ध समाजबांधवांनी दाखवून दिले। निषेध रॅलीच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक BK पाटील, बसवेश्वर पोलीस ठाणे निपाणीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पोवार, ASI NS पुजारी, अंबर शेट्टी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता। KN न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे।
खडकघाट येथे जाहीर निषेध रॅलीचं नियोजन समस्त बौद्ध बांधव, बौद्ध समाज, त्याचप्रमाणे बहुजन समाज यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। या जाहीर निषेधाच्या निमित्तानं मी आमच्या कर्नाटक शासनाचे, त्याचबरोबर कर्नाटक ग्रामपंचायत अभिवृद्धी निगमचे, त्याचबरोबर पोलीस दलाचे आमचे अधिकारी इथे उपस्थित आहेत। त्या सर्वांना विनंती करतोय की आम्ही जे निवेदन देणार आहोत ते आपण निवेदन स्वीकारून जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई या निवेदन पत्रामध्ये आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा बसवेश्वरांचा, मोहम्मद पैगंबरांचा, वीर संभाजी रायांचा। तर बंधूंनो, आज परवा घडलेल्या राज्यसभेमध्ये कलापुरवेळी या देशाचे गृहमंत्री, अत्यंत जबाबदारी हुद्द्यावर असलेले या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी, आता सुनील कांबळे सांगितलं, यांनी या प्रकारे बाबासाहेब म्हणून त्यांनी जे पॅशन म्हणून व्यक्त केलेले आहे त्याच्या विरोधात आज संपूर्ण देशामध्ये 30 राज्यामध्ये एकदम असं वणवा पेटलेलं आहे। बंधूंनो, अमित शहाला हटाव करा, अमित शहाचा राजीनामा घ्या, या उद्देशाने आज खडकघाट गावामध्ये हे भव्य आणि दिव्य असे रॅली आयोजित केलेले आहे। या रॅलीमध्ये बंधूंनो, या आमच्या खडकघाट गावातील संपूर्ण लिंगायत समाज, संपूर्ण मराठा समाज, संपूर्ण मुसलमान समाज, संपूर्ण ब्राह्मण समाज, संपूर्ण अंबर समाज, संपूर्ण धनगर समाज, सर्व इतर जातीच्या सर्व लोकांनी आमच्या या भव्य आणि दिव्य रॅलीला आज मनापासून सहकार्य केलेलं आहे। बांधव, महार, मान, घोडे, चंबार, कोरी, भजंत्री या सर्व समाजाच्या वतीने मी या सर्व आमच्या या जाती धर्माचे मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो, बंधूंनो, आभार मानतो। आमचे ग्रामपंचायत पीडीओ सन्मान्य मोमीन साहेब यांना आम्ही या सर्व जाती धर्मांच्या वतीने त्यांचा निषेध केलेला आहे, त्यासाठी आम्ही हे निषेध पत्र त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने सुपूर्द करत आहे। या दोघा IAS अधिकाऱ्यांच्या मार्फत ते दिल्लीपर्यंत पोहोचवावे, त्या माणसावरती महाभियोग खटला चालवावा आणि त्याचा राजीनामा घ्यावा, या उद्देशाने आम्ही हे निवेदन देत आहे। बंधूंनो, तरी या ग्रामपंचायतीचे पीडीओ हे आमचं निवेदन स्वीकारावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे पोच करून या सर्वांना योग्य न्याय द्यावा असे मी आमच्या या सर्व बांधवांच्या वतीने त्यांना विनंती करतो। बंधूंनो, केंद्र गृहमंत्री सचिव राजा अमित शाह ಅವರು ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಆಡಿರುವ ತುಚ್ಛೀಕರಣದ ಮಾತುಗಳನ್ನು ಇಡೀ ದೇಶದ ಕೇಳಿದ ಇದರಿಂದ ಸಮಸ್ತ ಬಹುಜನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನೋವಾಗಿದೆ। ಈ ಮೂಲಕ ಮನವಿ ಮಾಡುವುದಂದ್ರೆ ಈ ಕೂಡಲೇ ಕೇಂದ್ರ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡಿ ಸಮಸ್ತ ದೇಶದ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಬೇಕು ಎಂದು ಸಮಸ್ತ ಬೌದ್ಧ ಸಮಾಜ ಖಡಗಘಾಟ್ ಹಾಗೂ ಬಾಂಧವರ ವತಿಯಿಂದ ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತೇವೆ। अब समझ सगळे इन्स्पेक्टर, CBI, DOSP, SP यांच्याकडून पोहोचावा आणि या कार्यक्रमाला समस्त पोलीस पदाधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पदाधिकारी ನಾವು ನೀಡಿರುವ ಈ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಮೇಲಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕಳಿಸಿ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ನೀಡಲು ವಿನಂತಿಸಲಾಗುವುದು। ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಾಗುವುದು। ನಮಸ್ಕಾರ, ಜೈ ಹಿಂದ್। ತಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಮನವಿಯನ್ನು BDO ಸಾಹೇಬರು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಮುಖಾಂತರ ಹಾಗೂ DC ಸಾಹೇಬರ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಮುಗಿಸುವ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ। ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಕೊಟ್ಟಂತ ಈ ಸಂವಿಧಾನ ಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರ ಬಗ್ಗೆ ಇದು ಅಪಶಬ್ದ ಮಾತಾಡಿ ಅವರು ದೇಶವನ್ನು ಗೊಂದಲ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಬಂಧುಗಳೇ, ಅವರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು, ಅವರ ಮೇಲೆ ಮಹಾಭಿಯೋಗವನ್ನು ನಡೆಸಬೇಕು। ಈ ದೇಶದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಡಕವಾಡ ಗ್ರಾಮವನ್ನು ಬಂದ್ ಇಡಲಾಗಿದ್ದು, ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಹೇಳಿಕೆ ತಪ್ಪು ಅನ್ನೋದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಬಂದು ಹೀಗೆ ನಮ್ಮ PDO ಅವರಿಗೆ ನಿವೇದನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಈ ನಿವೇದನವನ್ನು
ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕಾಧಿಕಾರಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಬೆಳಗಾವ್ DC SP ಮತ್ತು DYSP ಇವರ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ನಿವೇದನೆಯನ್ನು ಮುಗಿಸುವ ಕೆಲಸ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅವರು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದೇ ತರ ಏನ್ ರ್ಯಾಲಿಗೆ ಕಡಕಲಾಟ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ ಬಂದ್ ಇಡಲಾದ ಕಡಕಲಾಟ ಬಂದ್ ಇಡೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದರು. ಅದಕ್ಕೆ ಈ ರ್ಯಾಲಿಗೆ ನಮ್ದು ಸಮರ್ಥನೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡು माध्यम पंचबद्दल व्यक्त केले तर खरोखर फार अत्यंत चुकीचं आहे. त्या व्यक्तीचा मी माझं वैयक्तिकरित्या आणि आमच्या बांधवातर्फे मी त्यांचा निषेध करतो. आणि असं वक्तव्य तुम्ही करून काय पाहिजे होतं, पण तुम्ही केलेलं आहे त्याकरिता त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला तुम्ही आहे. तर परत एकदा मी त्यांचा निषेध करून मला इथे बोलण्याची संधी दिला. जय हिंद जय करणार. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.